सोलापूर शहरात पार्क केलेल्या कारच्या काचा फोडून आतील मौल्यवान साहित्य व रोख रक्कम चोरणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील 7 सराईत आरोपींना फौजदार चावडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। डीबी पथकाच्या तपासातून या टोळीनं सोलापूरसह महाराष्ट्र आणि तेलंगणातील 7 गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे। सोलापूर शहरातील एसटी स्टँड, रेल्वे स्टेशन, सिद्धेश्वर मंदिर परिसर तसेच इतर ठिकाणी पार्क केलेल्या कारच्या काचा फोडून लॅपटॉप, बॅग, कागदपत्रे आणि रोख रक्कम चोरी केली जात होती। 28 जुलै रोजी सिद्धेश्वर मंदिर परिसरात कारची काच फोडून 4 लाख रुपये रोख रक्कम चोरी केल्याच्या घटनेनंतर पोलिसांनी तपासाला वेग दिला। सीसीटीव्ही फुटेज आणि आरोपींच्या गुन्हे करण्याच्या पद्धतीचा अभ्यास करून पोलिसांनी त्यांची ओळख पटवली। आरोपी सोलापूर, मिरज व आळंदी परिसरात ये जा करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर डीबी पथकाने सापळा रचला। अखेर 6 ऑगस्ट रोजी पंचकट्टा ते होम मैदान रस्त्यादरम्यान 7ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले। आरोपींकडून 3 लाख रुपये रोख, लॅपटॉप, बॅग आणि कागदपत्रे हस्तगत करण्यात आली आहेत। आरोपी तामिळनाडू येथील असून त्यांना न्यायालयात हजर केले असता 7 दिवसांची पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे। पुढील तपास सुरू आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार, उपायुक्त प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव राऊत आणि डीबी पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर यांच्या पथकाने केली आहे।